पाटोळे काकांचा लस्सी आणि ताक एकच नंबर आहे. श्रीरामपुरात कुठेही कोणाला काही गरम वाटलं तर लगेच पाटोळे काकाचे देऊन गार होतात. पाटोळे काकाचं काका उन्हाळ्यात एकदम सुप्रसिद्ध आहे. इथं उभं राहायला 2-2 तास गर्दी असते. इथे वेटिंगवर थांबावं लागतं. 10 रुपये एकदम कमी कॉस्टमध्ये चांगलं पौष्टिक ताक प्यायला मिळतो. गिऱ्हाईकांचा जिव्हाळा तयार होण्यासाठी गिऱ्हाईकाला फक्त क्वालिटी द्यावं लागली, तेव्हा गिऱ्हाईकांचा विश्वास संपादन आमच्यावर झाला. आम्ही जर गिऱ्हाईकाला क्वालिटी दिली नसती, सर्व्हिस दिली नसती आणि रेट रिजनेबल 10 रुपयामध्ये ताक आहे, 210 ml ताक आहे, 5 प्रकारचे मसाले आहेत, 1 रुपयाचा ग्लास आहे, नफा कमी आहे. राम राम. नफा कमी आहे, गिऱ्हाईक जास्त. नमस्ते काका. नमस्कार. काका नाव काय आपलं? अनिल प्रभाकर पाटोळे. तर काका ही लस्सी आणि ताक हा. याला सुरुवात करून किती दिवस झाले? याला सुरुवात करून आता 40 वर्ष झाली. 40 वर्ष झाली? 40 वर्ष तपश्चर्या आहे. अच्छा. हो. आणि नाव याला पहिल्यापासून येत होतं? पाटोळे बंधू. पाटोळे बंधू. पाटोळे बंधू ह्या नावाने आम्ही फेमस आहे. हां हां हां. आमचं श्रीरामपूर तालुक्यात नगर जिल्ह्यामध्ये नाव आहे. जो कोणी ग्रामीणमधून येतो तो ताक पिल्याशिवाय परत जात नाही. हो, ही आमची खासियत आहे. श्रीरामपुरात कोणी आला बुवा आणि तो ताक नाही पिला, त्याला असं वाटतं माझं काहीतरी श्रीरामपुरात विसरलं आहे. गिऱ्हाईकाचा विश्वास संपादन करण्यापेक्षा तपश्चर्या करावं लागली. स्टार्टिंगला तेवढा काही आमचा रस जोर नव्हता, थोडाफार करायचा, पण आम्ही गिऱ्हाईकाला क्वालिटी देत राहिलो, क्वांटिटी देत राहिलो, साफसफाई ठेवत राहिलो. गिऱ्हाईक त्यांनी त्याचा विश्वास संपादन झाला गिऱ्हाईकांचा. पहिल्यापासून गाडा होता का आधी सुरुवात? पहिल्यापासून हातगाडीच आहे. हां आता बी हातगाडीच आहे, पण पहिले साधी हातगाडी होती लाकडाची. आता स्टीलमध्ये थोडं माल जास्ती ठेवता येतो, गिऱ्हाईकांना जास्ती सर्व्हिस देता येते झटपट. पहिले मी एकटा करत होतो, आता 2 मुलं आहेत. हा लहान आहे, हा लहान आहे, हा मोठा आहे. मुलांचे शिक्षण झालेत, एक इंजिनियर झालं, एक वकील झालं आहे. ह्या ताकाच्या लसीच्या गाडीवर एक मुलगी आहे, ती बी प्रॉमशीला शिकते. तिचं शिक्षण माझ्या ताकाच्या गाडीवरच झालं. आता ही 40 वर्षापासून हा स्पॉट आहे का जागा? 40 वर्षापासून हा स्पॉट आहे. पहिले इथं आमच्या आई वडिलांची हातगाडी होती, पण ते फळाचा बिझनेस करत होते. आम्ही थोडा धंदा चेंज केला आणि गिऱ्हाईकाची गरज काय आहे त्या हिशोबाने आम्ही बिझनेस टाकला. आणि ताकापासून महत्त्व गिऱ्हाईकांना सगळ्यांना माहिती आता, आणि ताकाच्यापासून काय फायदे आहेत, त्यामुळे ताकाला गिऱ्हाईकाचा कल आणि घरगुती ताक असल्यामुळे गिऱ्हाईकाचं ओढ. अच्छा. हा बिझनेस फक्त म्हणजे सिजनेबल असतो का कसं करतात? हा बिझनेस आमचा 12 महिने चालतो. अच्छा, म्हणजे गिऱ्हाईक आमच्याकडे 12ही महिने. म्हणजे वरतून पाऊस जरी पडला तर गिऱ्हाईक आमच्याकडे ताक पिण्यासाठी, लस्सी पिण्यासाठी उभा राहतं. अच्छा. आणि थंडीत पण येतं? हो, एक दिवस बी काढा नाही, कायमस्वरूपी एवढी जत्रा गर्दी चालूच राहते. अच्छा. म्हणजे स्वेटर घालून जरी येतील पण ताक? हो, पण ताकच पिणार. वरतून पाऊस जरी पडला तरी ताक पिणार, लस्सी पिणार. अच्छा. थंडी असो ऊन असो? हा, 12 आमची गाडी रोज डेली 12 महिने गिऱ्हाईकाला सोय. अच्छा. जेव्हा गिऱ्हाईकांची सेवा. किती वाजता लावतात तसं डेली? गाडी सकाळी 11:30 ते 12 वाजता, म्हणजे माल तयार होऊन गार होऊन गिऱ्हाईकाला देण्यास योग्य होतो. तोपर्यंत 11, 11:30, 12 वाजतात. आणि रात्री 8, 8:30 वाजता काही शिल्लक राहत नाही. रोज फ्रेश काम, रोज ताजं काम. शिल्लक काहीच राहत? काहीच नाही. काही संध्याकाळी 5-15 गिऱ्हाईक आमचे परत जातात. अरे एवढं? हो, परिस्थिती तशी आहे. एवढं दूध वगैरे हे कसं अवेलेबल होतं? हे म्हशीचं दूध घेतो आम्ही, एकदम घट्ट, म्हणजे म्हशी घालून पिळून सावता समक्ष उभं राहून, तेव्हा गिऱ्हाईकाला त्याची क्वालिटी देते. ती दही असं घट लागतं. दह्यापासून 2 आयटम तयार होतात, ताक आणि लस्सी. अच्छा. तर रोजचं एवढं दूध वगैरे भेटून जातं सिरप? हो हो, तेवढं आम्ही त्या पद्धतीने तयार करून ठेवले. नमस्कार. त्याच्यावर काय प्रोसेस वगैरे असते दुधाची, काय करता? नाही, दुधाला आता गरम करावं लागतं, त्याला गार करायचं, त्याचं दही लावायचं, दह्याचे 2 आयटम तयार करायचे.
ही सुरुवात किती वाजता होते मग तुमची दुधाला म्हणजे अन्नाचे दूध आदल्या दिवशी येतं आणि रोजचे रोज ताजं असतं. अच्छा, त्याला काय घरी प्रोसेस करायचं? घरी प्रोसेस म्हणजे दूध गरम करायचं, त्याला गार करायचं, दही लावायचं, दह्याचे 2 आयटम तयार करायचे, अच्छा, ताक आणि लस्सी, ते फ्रीजमध्ये ठेवायचे, गार करायचे, गिऱ्हाईकाला द्यायचे. मग इकडं हां, गार झाल्यानंतर हे 24 तासाची 24 तासाची प्रक्रिया आहे. आम्ही नेहमी इथं ताक प्यायला येतो. आमच्या लहान मुलांना इथं फार ताक आवडतं माहिती का. अरे बाबा, आमचा मुलगा इथलच्या शिवाय ताकच पित नाही. इथलच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहे आणि इथं व्यवस्थित मिळतं आणि स्वादिष्ट आहे. त्याच्यामुळं आम्हाला इकडे यायला चांगलं वाटतं. इकडे काय हे ताक बनतंय, त्याला विचारा. हे साखर आहे, किती साखर? ते पिठी साखर, हे ताक, मसाला, जिरा मसाला, हे मिक्सर आहे, हँड मिक्सर. हँड मिक्सर. ओके. आता पार्सल वगैरे पण करतात? पार्सल पण देतो. अच्छा, पार्सलचे पण फार गिऱ्हाईक लोक घरी जाऊन ताक पितात, घरच्यांना नेतात, इथं पितात. डिस्पोजल यूज करतात? हो. हा, एक ताक. अच्छा, हे काय काका, एक सब्जा आहे विदाउट सब्जा, हे काय? हे म्हणजे काहींना ताकामध्ये सब्जा येतो, काहींना सब्जाची आवड असते, काहींना नसते. अच्छा, चॉईसनुसार ते हो, गिऱ्हाईकाच्या चॉईसनुसार. ही गर्दी अशी कायमच असते का? हे 12 महिने असंच. ते चारी बाजूनी गाडीला घेरलेलेच असतात. हो, गिऱ्हाईक उभेच त्यांच्या शेवेत जर नाही टाकतात. याला डबल केलं बरं का, ज्याला सब्जा आहे, हा सब्जा आहे त्याला डबल आहे. हे लस्सी आहे. मग काय कसं अडचण वगैरे काय आली सुरुवातीला? सुरुवातीला अडचण काय, तपश्चर्या करत राहिलो, गिऱ्हाईकाची पाहिजे त्या पद्धतीने सेवा देत राहिलो. याच्यामध्ये किती लिटर बसतंय हो हे? एक ह्याच्यात 25 लिटर. एकदा जरा दाखवता भैया. हा, घ्या ना. काका काय काय सांगा मला याच्यात? हे लस्सी आहे. लस्सी. अच्छा, हो. याच्यात बर्फ वगैरे सगळं बर्फ साईडला असतो, मध्ये माल असतो. हे ताक आहे. टाक आहे. ओके. हा, आणि या साईडला हे गोड ताक आहे. हे जास्ती गोड ताक. याच्यात म्हणजे शुगर जास्त आहे. हा, जास्त साखर. इकडं काहीच नाही, तिथं मोकळा आहे. याच्यात आहे. आणि हे संपल्यानंतर मग लागत असलं तर ते कसं करतात? मग ते आमच्या घरून किटलीमध्ये पार्सल येतं, त्याच्यामध्ये टाकल्या जातं. म्हणजे refill हा, चालू आहे. घरी माल डीप फ्रीजला तयार असतो. अच्छा, ओके. आणि इकडं संपलं का घरून घरून आणि आणायचं. refill करायचं? हा. म्हणजे घरी काय म्हणजे हे चालूच आहे ताक हा, आणि लस्सीचं ताकलसी process. ताकलसी बनवून ठेवलेली असते गार होण्यासाठी. किती, 3 आहे का 2 आहे? हे पिणाऱ्याला पण फ्रेश हो. गार भेटतं. हा, रोज ताजं ताक, ताजं लस्सी. संध्याकाळी 8-8:30 वाजता काही शिल्लक राहत नाही. 10-5 गिऱ्हाईक आमचे परत जातात. कस्टमर आला तुमच्याकडे? आमच्याकडे नगर जिल्ह्यातून गिऱ्हाईक येतो इथं फार. अच्छा. हो. आधी जे हाताने असं बनवायचं वगैरे ते आता हा. सिस्टम नाही ना? नाही, आता ते हाताने रवी नाही, हाताने मिक्सर फक्त मसाला वगैरे हे टाकून. कसं तुमचं म्हणजे आयडिया कशी आली हो ही? ही आयडिया आता आम्ही खास अमृतसरला गेलतो, हां, तिथं आम्हाला ते दिसलं हँड मिक्सर. ओके. मग आम्ही म्हणलं चला लाईटवर तर लावायचं, तर हँड मिक्सरवर आपण मसाला फिरून देऊ शकतो गिऱ्हाईकाला. अच्छा, म्हणून मग ते हे- हा, म्हणून आम्ही ते आणलं तिकडून. हो. म्हणजे काहीतरी वेगळं दिसतं हा, मला. काहीतरी वेगळं. आणि याच्याने हात वगैरे काही लागत नाही, साफसफाई राहते, स्वच्छता राहते, बरोबर. मासे वगैरे बसत नाही. चालले. घ्या लस्सी घ्या. 4 गोड ताक द्या.
क्रेज आहे काका हो लस्सी ताकाचा, हा क्रेज मी जो कोल्हापूर सांगलीला बघितला ना, त्याच्यानंतर नगर जिल्ह्यामध्ये फक्त आपल्या इथंच बघितला. हा सेटअप कुणाकडे नाही तसा. इकडं नाही, पूर्ण नगर जिल्ह्याचे 1-2 जर आउटलेट सोडले म्हणजे दुकानदार, पार्सल आहे पार्सल. पूर्ण श्रीरामपूर तालुक्यामध्ये असं ताक कुठंच मिळत नाही. अच्छा. त्यामुळे सगळ्यात जास्त गर्दी इथंच राहते. आणि आम्ही पण म्हणजे बऱ्याच वर्षापासून इथेच येतो. वेगळं काय युनिक काय आहे त्यात? युनिक काय म्हणजे काय, कोट वगैरे साफ राहतं, थंड वाटतं हां, तेच. अच्छा. नाही, ताक लस्सी तर इतर बऱ्याच ठिकाणी भेटते ना, मग याच्यात काय वेगळं काय करताय त्यात? टेस्ट चांगली आहे, मसाला चांगले वापरतात, ताक पण चांगल्या क्वालिटीचं आहे, दूध वगैरे. आणि बऱ्याच वर्षाचा धंदा आहे त्यांचा. साफसफाई, स्वच्छता, तिथं कुठेही तुम्हाला ग्लास वगैरे दिसणार नाही मोकळा पडलेला, डस्टबिन वगैरे सगळं आहे इथं. अच्छा. त्याच्यामुळे यावं वाटतं. त्यामुळे येतो आम्ही. तुमचं टायमिंग काय असतं काका? सकाळी 12 वाजता गाडी येते, हां. 11:30-12. रात्री 8-8:30 वाजता बंद, हो. 8:30 वाजता बंद होतो. अच्छा. आणि पत्ता काय त्याचा? व्यापाराचा पत्ता आहे मेन रोड, लोकमान्य टिळक वाचनालयाच्या समोर. अच्छा. आणि हा स्तंभ कसला आहे मध्ये? तो जैन स्तंभ आहे. अच्छा. जैन स्तंभाच्या एकदम जवळ आहे ना? दोन जैन स्तंभाच्या एकदम जवळ आणि लोकमान्य टिळक वाचनालय हां. त्याच्या आधी एकदम समोर. समोर. अच्छा. म्हणजे वाचनालय फेमस आहे इथं. वाचनालय फेमस आहे श्रीरामपूरमध्ये. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद. द्या तो 10 रुपये.